बघू शकतो आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहे बघा लसणाची आणि एकदम असं कुरकुरीत लसूण बनवणार आहे. तर मी त्यात थोडासा लसूण घेतलेला आहे आणि छोटीशीच आपली रेसिपी आहे आणि थोडीशीच रेसिपी आहे. त्यामुळे बघा आपण आता मस्त अशी मी ना हे घेणार आहे बघा, असं करून घेणार आहे बघा असं. तर आपण हा लसूण आहे ना सगळं असं फोडून घेऊया आपण. तर बघू शकते आता मी हा इथं लसूण आहे ना असं मस्त असं आहे फोडून घेणारे म्हणजे आपली छान अशी रेसिपी होईल. तर बघा मी असं मस्त असं लसूण फोडून घेतलेलं आहे. तर हे बघा असं थोडंसं मी ना असं बघा हे असं फोडून घेतलेलं आहे लसूण, म्हणजे थोडंसं हे होईल आपलं. तर त्यामुळे चला तर आपण इथं मिक्स काही करणार आहे बघा आता लसूणमध्ये. तर माझा मोठा लसूण असला तर खूपच छान असतं बघा, पण हे बघा असं मी थोडंसं मध्ये असं फोडून घेतलेलं आहे. तर बघा असं मी थोडंसं हे ना हे घेतलेलं आहे फोडून, म्हणजे आपला मसाला याच्यामध्ये गेला तर खूपच भारी चव लागते. आणि आपल्याला काही असे साल वगैरे काही काढायचे नाही बरं का. हे बघा साल तसेच आपल्याला राहू द्यायचे. तर बघा मी थोडीशी धने पावडर आहे, धनिया पावडर टाकले आणि इथं थोडीशी जिरे पावडर आहे. इथं बघा जिरे आणि धन्याची पावडर टाकलेली आहे. इथे बघा 2 चमचे हे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बघा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे असं रवा टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊया आपण. तर इथं बघा थोडासा मसाला टाकलेला आहे. तर बघा मी असं मसाला टाकून मस्त मिक्स करून घेऊया. आता पाणी टाकू थोडं. तर बघा मी थोडंसं पाणी टाकले आणि पाणी टाकून आता सगळं मिक्स करून घेऊया बघा. जास्त पाणी नाही टाकायचं आपलं, थोडं थोडं पाणी टाकायचं मस्त. तर बघू शकता किती मस्त असं आपण सगळं मिक्स करून घेतले. तर बघू शकते अशी मस्त मी लसूण सगळं मिक्स करून घेतलेले. चला आपण 5-10 मिनटं आपण ठेवूया समोरच, म्हणजे आपलं लसूण पण त्याच्यामध्ये मुरला पाहिजे ना छान. तर हे बघा मस्त असं मी काढून घेतलेले आणि छोटीशी आपली रेसिपी आहे बरं का. तर बघू कशी होती काय आपण बघूया, कारण मी म्हटलं चला तर बसण्यापेक्षा आपण काहीतरी करूया. तर बघा तर बघू शकते आता मी इथं गॅसवर बघा कढाई ठेवलेली आहे. तर चला आपण मस्त अशी फ्राय करून घेऊया. आणि मी छोट्याशा बाटल्यावरती हे तळून घेते बरं का. आपल्याकडे छोटासा बाटला आहे ना. तर बघा आपलं तेल पण तापलेलं आहे हे बघा. तर बघू शकते आपण असं मस्त सगळेच लसूण मी ते सगळं टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकताय आपलं लसूण फ्राय एवढा तर भारी झालेला आहे बघा. कलर पण किती मस्त आलेला आहे. तर अशी रेसिपी कुठे भेटते बघा. आपण जेवायला गेलो ना हॉटेलामध्ये तिथं असे बनवून देतात थोडं टाईमपाससाठी. तर हे बघा किती मस्त असं आपलं लसूण झालेलं आहे. आपलं तेल पण छान असं तापलेलं होतं, त्यामुळे मी पटापट टाकून घेतलेलं सगळं लसूण. आणि एवढा तर भारी झालेला आहे आपला लसूण मस्त फ्राय. हे बघा एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, एकदम सोपी आणि साधी.
तर बघू शकते आपलं लसूण किती मस्त असा तळत आहे. हे बघा, मला तर भारी आता कुरकुरीत होईल ना. हे बघा, बघा थोडंसं अजून आपण होऊ देऊ, म्हणजे आपल्या लसूणाचे एकदम भारी होणार आहे. बघा, तर बघू शकता आपण आता काढून घेऊया. बघा आपला मस्त झालेला आहे लसूण एकदम कुरकुरीत. तर हे बघा, तर बघा किती अशी मस्त आपल्यावाली रेसिपी झालेली आहे, एकदम कुरकुरीत झालेली. बघा किती छान अशा मस्त लसूण झालेलं आहे आपल्या, एकदम छोटासा लसूण. तर चला, कशी वाटली आपली साधी सिंपल रेसिपी एकदम छोटीशी, नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.